नमस्कार मित्रांनो, कर्क राशीच्या व्यक्तींनो, जुलै 2026 महिना अखेर तुमच्यासाठी कसा असणार? हा महिना तुमची परीक्षा घेणारा ठरणार आहे. ही परीक्षा असेल तुमच्या पैशांची, करिअरची, नातेसंबंधांची आणि तुमच्या संयमाची. कारण या महिन्यात ब्रह्मांडात ग्रहांची जी हालचाल दिसून येत आहे त्यानुसार हे 30 दिवस तुमच्या आयुष्यातील अत्यंत निर्णायक काळ ठरणार आहेत. शनी, राहू आणि गुरु यांची सध्याची स्थिती पाहता आता तुमच्या आयुष्यात असे काही घडणार आहे ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात. काही अपूर्ण राहिलेली स्वप्ने, काही मनात दडवून ठेवलेल्या इच्छा आता जुलै महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण तुमच्या जीवनाला आता असा एक महत्त्वाचा वळण मिळणार आहे की योग्य निर्णय तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल, पण एक छोटीशी चूकही मोठे नुकसान करून जाऊ शकते. आजचा हा संपूर्ण व्हिडिओ ग्रहांच्या स्थितीवर आधारित आहे. यात आपण काय करावे, काय करू नये, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणत्या चुका टाळाव्यात याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. कारण गेले 6 महिने जसे गेले आहेत ते आपण सर्वांनी अनुभवले आहेत. कितीतरी वेळा मनावर दगड ठेवावा लागला. जे आपले होते, ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता, त्यांनी सुद्धा विश्वासघात केला. अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधला आणि आपल्याला एकटे सोडून दिले. पैसा मिळाला पण तो हातात टिकला नाही. काही इच्छा अपूर्णच राहिल्या, काही स्वप्ने तुटली. इतकेच नव्हे तर स्वतःवरील आत्मविश्वासही कमी होऊ लागला. मी हे करू शकेन का, माझ्याकडून होईल का, असे प्रश्न मनात सतत येऊ लागले. पण आता नव्या महिन्याची सुरुवात झाली आहे. पुन्हा एक नवी उमेद जागी झाली आहे. पुन्हा एक नवा उत्साह निर्माण झाला आहे. पुन्हा एक नवीन आशा मनात निर्माण झाली आहे. जसा सकाळचा सूर्य एका क्षणात रात्रीचा अंधार दूर करतो, तसाच एखादा सुवर्णक्षण तुमच्या आयुष्यात यावा आणि सर्व अंधार दूर व्हावा अशी तुमचीही इच्छा आहे. मग जुलै महिन्यात तुम्हाला असा सुवर्णक्षण मिळणार का? की अंधाराचा हा प्रवास अजूनही सुरूच राहणार? या व्हिडिओमध्ये कर्क राशीच्या व्यक्तींना ग्रहांच्या स्थितीनुसार प्रत्येक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाणार आहे. संपूर्ण महिन्यात ग्रहांच्या स्थितीत बदल होणार असल्यामुळे त्याचे शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम पाहायला मिळतील. तुमच्या भाग्यात कोणती आनंदाची बातमी लिहिली आहे याबद्दल आपण सविस्तर बोलणारच आहोत. तसेच कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दलही पूर्ण माहिती देणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. हीच आमची नम्र विनंती आहे. मित्रांना, पुढे जाण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या राशीशी संबंधित अशाच अनेक महत्त्वाच्या व्हिडिओज या चॅनलवर येत राहतील. आता कर्क राशीच्या व्यक्तींनो, अतिशय लक्षपूर्वक समजून घ्या. सर्वप्रथम 5 जुलै 2026 रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. आतापर्यंत शुक्र तुमच्या लग्न भावात होते, पण आता ते दुसऱ्या म्हणजेच धन भावात प्रवेश करतील. त्या धन भावात केतू आधीपासूनच उपस्थित आहे. आता केतू आणि शुक्र यांचा धन भावात संयोग होणार आहे. याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर नेमका काय परिणाम होईल? 5 जुलैनंतर पैशांची परिस्थिती कशी राहील हे आपण पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यानंतर 7 जुलै 2026 रोजी बुध, जे सध्या लग्न भावात आहे, ते वक्री होणार आहेत. वक्री झाल्यानंतर ते उलट चाल सुरू करून खर्चाच्या भावाकडे जातील. त्यानंतर 16 जुलै 2026 रोजी ग्रहांचा राजा सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल. सध्या सूर्य 12व्या भावात आहे, पण तेथून तो तुमच्या लग्न भावात म्हणजेच प्रथम भावात प्रवेश करेल. महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 27 जुलै 2026 रोजी शनिदेव वक्री होणार आहेत. सध्या शनी तुमच्या भाग्य भावात आहेत. तेथे वक्री झाल्यानंतर तुमची कामे पूर्ण होतील की अडकतील याची प्रत्येक गोष्ट आपण स्पष्टपणे जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. तुमची अनेक कामे यामुळे योग्य मार्गावर येऊ शकतात. पण जर हा व्हिडिओ दुर्लक्षित केला, मध्येच सोडून दिला, तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो की देवाने संकेत दिला होता
पण आपण त्याकडे दुर्लक्ष केले. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील अनेक प्रश्न आणि संभ्रम दूर होतील. सर्वात पहिली आनंदाची बातमी अशी आहे की तुमच्या लाभभावात मंगळ विराजमान आहे. कर्क राशीसाठी मंगळ हा अत्यंत प्रभावशाली योगकारक ग्रह मानला जातो आणि त्यांचा लाभभावात असणे अत्यंत शुभ संकेत देणारे आहे. मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह असला तरी तो ग्रहांचा सेनापती देखील आहे. युद्धामध्ये जसा सेनापती संपूर्ण नेतृत्व करतो तसाच मंगळ तुमच्या आयुष्याच्या संघर्षात मार्गदर्शक बनणार आहे. आपले जीवनही एखाद्या युद्धापेक्षा कमी नाही. कधी विजय, कधी पराभव, कधी फसवणूक, कधी विश्वासघात, कधी आपले लोक दुरावतात, तर कधी अनपेक्षित संकटे समोर येतात. अशा वेळी जुलै महिन्यात मंगळ तुमच्या आयुष्याचा सेनापती बनून योग्य दिशा दाखवणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळ संपूर्ण 30 दिवस लाभभावातच राहणार आहे. त्यामुळे ते तुमच्यामध्ये धैर्य आणि निर्भयता निर्माण करतील. स्वतःवरचा राग, स्वतःच्या चुका आणि कमी झालेला आत्मविश्वास पुन्हा मजबूत होऊ लागेल. तुमच्यात पुन्हा एकदा जोश आणि आत्मविश्वास निर्माण होईल. करिअरमध्ये पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकते. व्यवसायात नवीन डील, नवीन करार किंवा मोठे व्यवहार निश्चित होऊ शकतात. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे अनेक वर्षांपासून मनात जपलेले एखादे स्वप्न जुलै 2026 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. अशी एखादी इच्छा जी तुम्ही आजवर कुणालाही सांगितली नव्हती ती मंगळाच्या कृपेने पूर्ण होऊ शकते. आता दुसरी मोठी आनंदाची बातमी लक्षपूर्वक ऐका. 5 जुलै रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र लग्न भावातून निघून धन भावात प्रवेश करतील. परंतु त्या धन भावात केतू आधीपासूनच उपस्थित असल्यामुळे येथे काहीसे नकारात्मक परिणामही दिसून येण्याची शक्यता आहे. पण या ग्रहस्थितीमध्ये आपल्याला काही अतिशय सकारात्मक संकेतही दिसत आहेत. ते नीट समजून घ्या. शुक्र हा तुमच्या धनलाभ भावाचा स्वामी आहे. त्याचबरोबर तो सुख, संपत्ती आणि ऐश्वर्याचाही कारक ग्रह आहे. चतुर्थ भावाचाही स्वामी शुक्रच आहे आणि 11व्या म्हणजे लाभ भावाचाही स्वामी शुक्रच आहे. चतुर्थ भाव हा सुख, घर, वाहन आणि मालमत्तेचा भाव मानला जातो, तर 11वा भाव हा लाभ आणि आर्थिक वृद्धीचा भाव आहे. आता जेव्हा सुख आणि लाभ भावाचा स्वामी धन भावात प्रवेश करतो तेव्हा तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होण्याचे स्पष्ट संकेत मिळतात. कर्क राशीच्या व्यक्तींनो, प्रत्येक वेळी तुम्ही पैसे साठवण्याचा प्रयत्न केला पण कुठे ना कुठे एखादा अनपेक्षित खर्च समोर येत राहिला. कधी घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली, कधी एखादे मशीन बिघडले, कधी घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाली आणि अशा प्रकारे हातात आलेला पैसा पुन्हा खर्च होत गेला. परंतु शुक्र हा ऐश्वर्य, भौतिक सुखसोयी, प्रेम, आकर्षण आणि वैभवाचा कारक ग्रह मानला जातो. त्याचबरोबर तो तुमच्या सुख आणि लाभ भावाचाही स्वामी आहे. आणि 5 जुलै रोजी तो धन भावात प्रवेश करणार आहे. यावरून स्पष्ट दिसते की तुमच्या कुटुंबात एखादी आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे, कारण हा भाव कुटुंबाचाही आहे. जर तुम्ही घरासाठी एखादी आलिशान किंवा महागडी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती इच्छा पूर्ण होऊ शकते. नवीन घर, फ्लॅट किंवा मालमत्ता बुक करण्याची संधीही मिळू शकते. कारण हा मालमत्तेशी संबंधित भाव असल्यामुळे प्रॉपर्टी बुकिंगचेही योग तयार होत आहेत. म्हणूनच तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होण्याचा जो संकेत दिसत आहे तो प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता आहे. आता तिसरी आनंदाची बातमी ऐकल्यावर तर तुम्हाला आनंदाने उड्या माराव्याशा वाटतील. ती अतिशय लक्षपूर्वक समजून घ्या. 16 जुलै 2026 रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य जेव्हा तुमच्या लग्न भावात येतील तेव्हा त्याचा अत्यंत शुभ परिणाम दिसून येईल. 5 जुलैला शुक्र धन भावात गेले. 7 जुलैला बुध वक्री होऊन मागे सरकतील आणि 16 जुलैपर्यंत लग्न भावात फक्त गुरु राहतील. यानंतर 16 जुलैला सूर्य गुरुसोबत येऊन युती करतील.
या युतीमुळे तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडू शकतो. तो नेमका कसा असेल हे समजून घेऊया. परंतु त्याआधी जर तुम्ही अजून या व्हिडिओला लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा. कारण संपूर्ण महिन्याचा अभ्यास करून अशी माहिती तयार करण्यासाठी अनेक तास मेहनत घ्यावी लागते. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला मोठा पाठिंबा मिळतो आणि आमची मेहनत सार्थकी लागल्यासारखी वाटते. म्हणून व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच कमेंटमध्ये जो कोणी मनापासून जय शनिदेव असे लिहील त्याच्यावर संपूर्ण महिनाभर शनिदेवांची कृपा राहो अशी प्रार्थना. आता पुढे पाहूया. जसे आपण आधी सांगितले 16 जुलै रोजी सूर्य तुमच्या लग्न भावात गुरुसोबत येतील. सूर्य आणि गुरु यांची ही युती तुमच्या व्यक्तिमत्वात विलक्षण तेज निर्माण करेल. 16 जुलैनंतर तुम्हालाच स्वतःमध्ये सकारात्मक बदल जाणवू लागतील. तुम्हाला जाणवेल की तुमच्या बोलण्यात अधिक स्पष्टता आली आहे. तुम्ही जे काही सांगाल ते समोरच्याला अधिक प्रभावीपणे समजेल. तुमचा चेहरा मोहरा आणि व्यक्तिमत्व पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसू लागेल. तुमचे विचार अधिक सकारात्मक, बुद्धी अधिक सक्रिय आणि निर्णय क्षमता अधिक प्रभावी बनेल. कारण सूर्य लग्न भावात प्रवेश करत आहेत. लग्न भाव हा आपल्या विचारांचा, बुद्धीचा, स्वभावाचा आणि व्यक्तिमत्वाचा प्रमुख भाव असतो. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व आणि तेज दोन्ही अधिक प्रभावी होतील. यासोबतच तुमच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता वाढेल. लोकांना सोबत घेऊन कसे पुढे जायचे आणि सर्वांची मने कशी जिंकायची हे तुम्हाला सहज जमू लागेल. जर कोर्ट कचेरीशी संबंधित एखादा वाद सुरू असेल तर त्यामध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे. तुमचे वरिष्ठ अधिकारी आणि बॉस तुमच्या कामाचे मनापासून कौतुक करतील. विशेषतः 16 जुलैनंतर तुमची बुद्धिमत्ता, ऊर्जा आणि कामगिरी त्यांच्यावर चांगली छाप पाडेल. परंतु आता 3 महत्त्वाच्या सावधगिरीच्या गोष्टी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्या ऐकता पुढे जाऊ नका. कारण गेल्या 6 महिन्यात जे नकारात्मक परिणाम दिसले, ज्या अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागला, त्यामागे काही प्रमाणात आपल्या स्वतःच्या चुका देखील कारणीभूत होत्या. आपण नशिबाला दोष दिला, देवालाही दोष दिला. पण जर त्या चुका योग्य वेळी थांबवल्या असत्या तर आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी असू शकली असती. आणि आजही या चुका दुर्लक्षित केल्या तर नंतर खूप उशीर होईल. म्हणून जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आता जी सावधगिरीची माहिती सांगितली जाणार आहे ती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जर अजून चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर ते नक्की करा. कारण तुमच्या राशीशी संबंधित आणखी अनेक महत्त्वाचे व्हिडिओ याच चॅनेलवर येत राहतील. आता कर्क राशीच्या व्यक्तींनो, पहिली सावधगिरी समजून घ्या. तुमच्या अष्टम भावात राहू विराजमान आहे आणि हीच या महिन्यातील सर्वात मोठी अशुभ स्थिती मानली जात आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर किंवा चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्याचा प्रयत्न करू नका. कोणतेही 2 नंबरचे काम करण्याचा विचारही मनात आणू नका. कधी कधी असे वाटते की सकाळपासून रात्रीपर्यंत नोकरी करूनही फारसे काही हातात राहत नाही किंवा व्यवसायात अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. अशावेळी काही लोक चुकीच्या मार्गाने पटकन पैसा कमावण्याचा सल्ला देतात. एखादा मित्र, नातेवाईक किंवा ओळखीची व्यक्ती कमी वेळात मोठी संपत्ती कमावलेली दिसते. मोठे घर, महागडी गाडी पाहून मनात मोह निर्माण होतो आणि मग माणूस योग्य मार्ग सोडून चुकीच्या मार्गाकडे वळतो. परंतु कर्क राशीच्या व्यक्तींनो, हा मार्ग तुमच्यासाठी अजिबात योग्य नाही. कारण अष्टम भावातील राहू अशा गोष्टींमध्ये मोठे नुकसान करून जाऊ शकतो. जुगार, बेकायदेशीर व्यवहार किंवा एका रात्रीत श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशा मोहात पडू नका. अन्यथा मेहनतीने कमावलेली पुंजीही हातातून निघून जाऊ शकते. जुलै महिन्यासाठी ही अतिशय महत्त्वाची सावधगिरी आहे. तसेच एखाद्या महिला मैत्रिणीवर अतिरेकी विश्वास ठेवणे टाळा. अन्यथा ती तुमच्यावर खोटा आरोप करू शकते. याशिवाय तुमच्या पाठीमागे काही लोक राजकारण किंवा कटकारस्थान करण्याचाही प्रयत्न करू शकतात. तुम्ही जिथे काम करता
तिथे प्रत्येक घडामोडीकडे लक्ष ठेवा. अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नका, कारण अष्टम भावातील राहू खोटे भास निर्माण करतो. तो समोरच्याला आपलाच माणूस असल्याचा भास निर्माण करेल, पण शेवटी फसवणूक होण्याची शक्यता अधिक राहील. म्हणून कोणावरही विचार न करता विश्वास ठेवू नका. आता दुसरी सावधगिरी समजून घ्या. 7 जुलै रोजी बुध वक्री होणार आहे. जसे आपण आधी सांगितले, त्या दिवशी बुध वक्री होऊन उलट चाल सुरू करतील. ते लग्न भावातून मागे सरकत 12व्या म्हणजे खर्चाच्या भावात जातील. बुध हा बुद्धिमत्ता, विचारशक्ती, संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमतेचा कारक ग्रह आहे. त्यामुळे बुध वक्री झाल्यानंतर अति विचार करण्याची सवय वाढू शकते. आता पुढे काय होईल, काही चुकीचे तर घडणार नाही ना, समोरची व्यक्ती मला फसवणार तर नाही ना, अशा अनेक नकारात्मक विचारांनी मन अस्वस्थ होऊ शकते. अशा परिस्थितीत घाईघाईत एखादा चुकीचा ईमेल, संदेश किंवा निर्णय होण्याची शक्यता देखील राहते. म्हणून प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण वक्री बुधामुळे झोपेच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. निद्रानाशाची समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्या. कोणताही चुकीचा करार किंवा कॉन्ट्रॅक्ट साईन करू नका. जर कुठे कोणत्याही कागदपत्रावर सही करण्याची वेळ आली तर ते पूर्णपणे आणि नीट वाचा. घाईगडबड करू नका, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. आता तिसरी आणि शेवटची सावधगिरी समजून घ्या. त्यानंतर आम्ही तुम्हाला 2 उपाय सांगणार आहोत. हे उपाय ऐकणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यापैकी एक उपाय बुध ग्रहासाठी आहे, कारण बुध सध्या वक्री चाल करत आहेत आणि त्यांचा नकारात्मक प्रभाव कमी व्हावा म्हणून हा उपाय करणे आवश्यक आहे. दुसरा उपाय शनीसाठी आणि आणखी एक उपाय राहूसाठी सांगणार आहोत. हे उपाय नक्की करा, तेव्हाच तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. आता शेवटची सावधगिरी समजून घ्या. 27 जुलै रोजी म्हणजे महिन्याच्या शेवटी शनिदेव वक्री होणार आहेत. ते कुठे वक्री होत आहे? लक्ष द्या, ते तुमच्या भाग्यभावात वक्री होत आहेत. मग त्याचे उलटे परिणाम काय असू शकतात? शनी जेव्हा वक्री चाल करतील तेव्हा महिन्याच्या शेवटी एखादे काम 99% पूर्ण होऊनही शेवटच्या क्षणी अडकू शकते. त्यामुळे त्या काळात विशेष सावध आणि सतर्क राहा. वडील, गुरु किंवा वडिलांच्या समान स्थान असलेल्या व्यक्तींशी वाद घालू नका. त्यांच्याशी अहंकारातून कोणतेही वाद किंवा वादविवाद करू नका. हे तुमच्यासाठी शुभ ठरणार नाही. तुमच्या भाग्यवृद्धीसाठीही ते चांगले ठरणार नाही. कारण गुरु हे भाग्याचे कारक ग्रह आहेत आणि त्यांची दृष्टी संपूर्ण कुंडलीवर असते. गुरूंना मोठ्यांचा अनादर अजिबात आवडत नाही. म्हणून जुलै महिन्यात या गोष्टीची विशेष काळजी घ्या. आता तुम्हाला 2 ते 3 उपाय सांगतो. हे उपाय केल्यास तुम्हाला चमत्कारिक लाभ मिळू शकतो. व्हिडिओला अजून लाईक केले नसेल तर नक्की लाईक करा. ही आमची नम्र विनंती आहे. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला मोठा पाठिंबा मिळतो. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र नक्की लिहा. महादेवांची कृपा तुमच्यावर राहील. पहिला उपाय राहूसाठी. अष्टम भावातील राहू शुभ मानला जात नाही. म्हणून राहूसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या काळात आरोग्याशी संबंधित थकवा जाणवू शकतो. सांधेदुखीचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या. उपाय असा आहे की 1 लोटा स्वच्छ पाणी घ्या, त्यात थोडे काळे तीळ मिसळा आणि प्रत्येक सोमवारी ते शिवलिंगावर अर्पण करा. अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा ओम राहवे नमः हा राहूचा बीज मंत्र जपा. यामुळे राहूचा नकारात्मक प्रभाव कमी होईल. दुसरा उपाय बुधासाठी. बुध सध्या वक्री असल्यामुळे अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आणि विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. बुध ग्रहाला संतुलित आणि बळकट करण्यासाठी प्रत्येक बुधवारी गोशाळेत जाऊन गायीला हिरवा चारा खाऊ घाला. हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतीक मानला जातो. यामुळे तुम्हाला लाभ मिळेल. त्या दिवशी हिरव्या मुगाचे दान करणे शुभ राहील.
हिरव्या भाज्यांचे सेवन करणेही लाभदायक ठरेल. तसेच आपल्या जवळ हिरवा रुमाल ठेवणेही शुभ मानले जाते. तिसरा आणि शेवटचा उपाय वक्री शनीसाठी. आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे वक्री शनीमुळे तुमची कामे 99% येऊन अडकू शकतात. मग त्यासाठी उपाय काय? जुलै महिन्यात येणाऱ्या प्रत्येक शनिवारी हा उपाय नक्की करा. यामुळे तुमच्या संथ गतीने चालणाऱ्या कामांना वेग मिळेल. प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 7 वाजता पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे शनिदेवांची कृपा तुमच्यावर होण्यास सुरुवात होईल. कर्क राशीच्या व्यक्तींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जुलै 2026 महिन्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. आम्हाला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकला असाल. ग्रहस्थितीनुसार स्वतःबद्दल बरेच काही जाणून घेतले असेल. परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतली असेल. हे मार्गदर्शन तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कर्क राशीच्या व्यक्तींनो, जुलै 2026 हा महिना तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरू शकतो. योग्य निर्णय तुमचे भाग्य उजळवू शकतात, तर निष्काळजीपणा मोठ्या संधी हातातून जाऊ देऊ शकतो. त्यामुळे या संपूर्ण मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या. सांगितलेल्या सावधगिरीचे पालन करा आणि उपाय श्रद्धेने करा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. महादेव आणि शनिदेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. पुन्हा भेटूया कर्क राशीच्या आणखी एका महत्त्वाच्या भविष्य विश्लेषणासह. तोपर्यंत आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. धन्यवाद. हर हर महादेव.